श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. तर आजचा विषय खूप महत्त्वाचा असा होणार आहे आणि तो म्हणजेच काय तर बघा, आपल्या घरामध्ये तिन्ही सैसांज जी बोलली जाते म्हणजेच काय, सूर्यास्तानंतर काही चुका अशा घडत असतात की ह्या चुका घडल्यामुळे आपल्या घरामध्ये भरभराटी राहत नाही. आपल्या घरांमध्ये जी कायमची कटकट असते ती चालूच राहते आणि आपल्या घरामध्ये येणारी लक्ष्मी माता असते ती रिटर्न जात असते. म्हणजेच अलक्ष्मीचा वास राहत असतो आणि माता लक्ष्मी या आपल्यावरती नाराज होत असतात. म्हणून सूर्यास्त जेव्हा होत असतो, सूर्यास्ताच्या वेळी म्हणजेच आपण बोलत असतो तिन्ही सैसांज जी बोलली जाते, प्रदोष काळ जो बोलला जातो, त्यावेळी आपण काही चुका ज्या असतात त्या करायच्या नसतात. तर आपल्या विषयाला सुरुवात करते. तर सर्वप्रथम पहिली चूक म्हणजे कोणती बघा, सूर्यास्त झाल्यानंतर संध्याकाळचा जो कालावधी असतो त्यावेळी आपल्या घरामध्ये कुणीही झोपायचं नाही. आणि बघा, बरेच लोक बोलतात म्हणजे झोपू द्यायचं नाही असं मी तरी सांगेल, आणि लोळत असतात. काही बोलतात तर मी झोपत नाही, फक्त लोळत आहे. तर या गोष्टी देखील आपल्याला करायचं नसतं, कारण संध्याकाळचा जो कालावधी असतो तेव्हा माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होत असतो आणि जी लोळण्याची क्रिया किंवा झोपण्याची जी पद्धत असते ही दरिद्रीची लक्षण असतं अशी मान्यता आहे. म्हणून कधीही तुम्हाला सांगेल, संध्याकाळच्या वेळी सूर्यास्ताच्या वेळी कधीही आपल्या घरात कोणी झोपणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. पुढचंच म्हणजे काय बघा, आपल्या घरातून संध्याकाळच्या वेळेस पांढऱ्या वस्तू ज्या असतात त्या कुणालाही देऊ नका. कुणी कितीही मागू द्या तरी देखील आपल्या घरातील पांढऱ्या वस्तूंमध्ये काय येतं बघा, आपल्या घरातील मीठ जे असतं ते, त्यानंतर दुधापासून बनलेले पदार्थ, दूध, दही, ताक असू द्या, या गोष्टी, खीर असू द्या, किंवा बघा दुधापासून आपण कढी बनवत असतो, कढीसुद्धा, या वस्तू ज्या असतात या कुणालाही द्यायच्या नाहीत. बऱ्याच ठिकाणी बघा महिलांचं कसं असतं, आपल्या घरातील वस्तू संपलेली असते, आपण शेजारच्या घरातून आणत असतो, पण संध्याकाळचा जो कालावधी असतो म्हणजे सूर्यास्ताच्या वेळी, त्यावेळी या वस्तू कधीच कोणाला देत नाही. कारण पांढऱ्या वस्तू ज्या असतात बघा त्या चंद्रमा आणि शुक्र ग्रह जे असतात यांना अनुरूप असतात आणि म्हणून यांचा संबंध कुठेतरी माता लक्ष्मी सोबत येत असतो, हे लक्षात घ्या. चांदी जी असते, चांदीच्या वस्तू देखील असतात. कार्यक्रम असला, कोणाच्या घरी काही कार्यक्रम शेजारी पाजारी असेल तर आपल्या घरातील चांदीच्या वस्तू जर कोणी नेत असेल वापरण्यासाठी किंवा पूजेसाठी, बऱ्याचशा काही गोष्टी असतात, तर या वस्तू सुद्धा संध्याकाळच्या वेळेस तरी कुणालाच आपण द्यायच्या नाही, याची मात्र आपण काळजी घ्यायची आहे. आणि हे लक्षात ठेवून आपण ह्या गोष्टी वागायच्या आहेत. तुम्हाला द्यायचे तर तुम्ही सकाळी द्या, दुपारी द्या, पण संध्याकाळी कुणालाच या वस्तू द्यायच्या नाहीत, याची मात्र आपण काळजी घ्यायची आहे. मीठ हे अन्नपूर्णा मातेचं स्वरूप आहे, त्यामुळे मिठाला देखील माता लक्ष्मी या रूढ होत असतात. म्हणून आपण कधीही मीठ कोणाला संध्याकाळच्या वेळेस द्यायचं नाही आणि दुकानातून सुद्धा आपण आणायचं नाही. आणायचं आहे आपल्या घरामध्ये कधीही मीठ शिल्लक राहील या पद्धतीने लवकरात लवकर आणायचा प्रयत्न आपण करायचा आहे. त्यानंतर पुढचं मी तुम्हाला सांगेल बघा, झाडू मारायचं. आता झाडू जो मारत असतो आपण घरामध्ये, सकाळी आपण लवकरात लवकर मारतो बरोबर, त्याच पद्धतीने संध्याकाळच्या वेळेस जेव्हा सूर्यास्त होत असतो तेव्हा 6च्या आधी, 6 वाजेच्या आधी किंवा 6:30च्या आधी तरी सांगेन मी तुम्हाला. बघा, हिवाळ्यामध्ये लवकर सूर्यास्त होत असतो, अंधार पडायच्या आधी आपण आपल्या घरामध्ये झाडू मारून घ्यायचा आहे. जर तुम्हाला शक्य झालं नाही की अंधार पडायच्या आधी काही काम होतं किंवा बाहेर तुम्ही गेलेले आहेत, झाडू मारायचं राहून गेलं, तर तुम्ही सूर्यास्त झाला तर झाडू मारू नका. त्यानंतर जेव्हा आपण जेवणाला वगैरे बसत असतो 8 वाजता, तेव्हा तुम्ही झाडू मारून घ्या, नंतर जेवणाला बसा घरामध्ये घाण असेल तर. पण का सांगत आहे, 6:30 ते 7:30 हा जो कालावधी असतो आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन त्यावेळी होत असतं. त्यावेळी माता लक्ष्मी आपल्या घरात येत असतात आणि आपण जर झाडून काढत असतो तर माता लक्ष्मी सुद्धा त्यासोबत वापस जात असतात असं म्हटलं जातं. धार्मिक ग्रंथांमध्ये हे देण्यात आलेले आहे. म्हणून तुम्हाला सांगेल, संध्याकाळच्या वेळेस कधीही झाडू मारू नये आणि झाडू मारायचा आहे तर उशिरा करा किंवा लवकर झाडू मारून घ्यायचा. या पद्धतीने ही चूक सुद्धा तुमच्या घरात होणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे. पुढचंच म्हणजे बघा, आपल्या घरामध्ये संध्याकाळच्या वेळेस नख जे असतात ते कोणी काढणार नाही याची काळजी आपण घ्यावी. नख संध्याकाळी काढत नाही, तसेच नख हे तोंडाने सुद्धा कुरतडत नाही याची सुद्धा काळजी आपण घ्यायची आहे. आपल्याकडे नेल कटर असतं, त्याने आपण मुलांना किंवा आपण स्वतः सुद्धा या सवयी असतील तर या चुका करू नका. संध्याकाळच्या वेळेस कधीच नख काढायचे नाहीत. त्यानंतर पुढचं मी तुम्हाला सांगेन, आपल्या घरामध्ये
संध्याकाळच्या वेळेस असू द्या किंवा केव्हाही, बऱ्याच लोकांना काय सवय असते बघा, आपण सोप्यावर किंवा कुठेतरी बसलेलं, खुर्चीवर बसलेलं असलो तर आपले जे पाय असतात ते हलवायची सवय असते. बऱ्याच लोकांना ही सवय असते, तर ही सवय चांगली नाहीये. यामुळे माता लक्ष्मी रूढ होत असतात, तसेच आपल्या घरामध्ये वादविवाद होत असतात अशी मान्यता आहे. म्हणून कधीही तुम्हाला सांगेल, सूर्यास्ताच्या वेळेस पाय हलवायचे नाहीत किंवा इतर वेळी सुद्धा बसायचं आहे तर दोघी पाय आपण जमिनीवर व्यवस्थित शांतपणे ठेवून किंवा एक आसन घेऊन बसायचं आहे. हा पाय मात्र हलवायचे नाही, याची काळजी आपण सुद्धा घ्यायची आहे. तसंच पुढचं तुम्हाला सांगेल, संध्याकाळच्या वेळेस सूर्यास्त झाल्यानंतर आपल्या घरातील जे वृक्ष असतात किंवा वृक्ष असू द्यात किंवा वेली असू द्यात किंवा झाडं असू द्यात, आणि मुख्यत्वे करून तुळशीचं जे रोपटं असतं, आपलं तुळशी मातेचं झाड असेल, वृंदावन असेल, तर कधीही हात लावू नका. तुळशी मातेला हात लावू नका. तसेच इतर झाडांना सुद्धा हात लावत नाही, पण तुळशी मातेला कधीच आपण संध्याकाळच्या वेळेस हात लावायचा नाही. त्याने सुद्धा आपल्या घरामध्ये वादविवाद होतात, माता लक्ष्मी या रूढ होत असतात. आणि म्हणून आपण कधीही तुळशी मातेच्या रोपट्याला किंवा वृंदावनाला तर आपण लावू शकतो, दिवाबत्ती करू शकतो, पण मात्र लांबूनच आपण पाया पडायचं आहे. कधीही झाडाला किंवा झाडाच्या पानांना किंवा पानं देखील आपण तोडायची नाहीत, याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. पानं तोडायची आहेत तर लवकरात लवकर तोडायची आहेत दिवस असताना, संध्याकाळी मात्र तोडू नका. बऱ्याच महिलांना सवय असते, म्हणजे नैवेद्यासाठी आपल्याला तुळशीचे पान लागतात, तर ऐन वेळेस लक्षात येण्यापेक्षा आधीच आपण तोडून ठेवायचे. संध्याकाळी मात्र कधीच ही चूक करू नका. आपल्या घरामध्ये जे किचन असतं ते मुख्य भाग येत असतो, आणि किचनचा भाग जर म्हटला तर त्या किचनमध्ये आपली अन्नपूर्णा मातेचा वास राहत असतो, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तर अन्नपूर्णा मातेचा वास राहत असतो, तर आपल्याला किचनमध्ये कोणत्या चुका करायच्या नाहीत. तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, आपल्या किचनमध्ये कधीही खरकटे भांडे जे असतात बघा, ते कधीच राहू देऊ नका. ठीक आहे, भलेही तुम्ही बाहेर गेलात, धावपळ झाली, आजारी आहेत, ठीक आहे, आपण मान्य करतो, एखाद दिवस वेगळी गोष्ट असते, तर आपण रात्रीचे भांडे जे असतात ते कधीच खरकटे आपण जमा करून ठेवू नका. बऱ्याच महिलांना जी सवय असते, काही महिला जे असतात खरकटे भांडे जमा करून ठेवून देतात, मग सकाळी उठून धुत असतात, तर हे कधीच करू नका. ज्या घरामध्ये खरकटे भांडे असेच्या असे बेसिंगमध्ये पडलेले असतात, तिथे नकारात्मकता साचत असते. अन्नपूर्णा मातांचा कधीच वास त्या घरात राहत नाही. तुमच्या घरात कितीही पैसा येऊ द्या, तो संपत असतो. आणि बघा आपण बोलतो, कधी राजाचा रंक होईल आणि रंकाचा राजा होईल ते सांगता येत नाही. म्हणून या गोष्टी आपण कधीही करू नका, या चुका करू नका. भलेही तुमच्या घरात पाणी येत नाही किंवा काही प्रॉब्लेम असेल किंवा तुम्ही आजारी आहे, तर खरकट तुम्ही काढून घ्या, स्वच्छ भांडे करून घ्या आणि नंतर तुम्ही ठेवा. सकाळी बरं तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही घासा, पण शक्य झालं तर खरकटे भांडे तुम्ही बेसिंगमध्ये ठेवूच नका, आणि ही चूक देखील करायचं नाही. तसेच तुम्हाला सांगेल, आपल्या किचनमध्ये जे पोळपाट लाटणं असतं, आपण जे चपात्या बनवतो, तर पोळपाट जे असतं ते बऱ्याच महिलांना काय सवय असते, उष्टी ठेवायची. म्हणजे आपण पोळी वगैरे चपात्या केल्यानंतर, भाकरी केल्यानंतर काही काही महिला भाकरीसुद्धा थापत असतात पाटावरती, तर तुम्हाला सांगेल ते असंच्या असं ठेवत असतात. तर ही चूक कधीही करू नका. पोळपाट जे असतं ते माता लक्ष्मीचं स्वरूप असतं, आणि त्यामुळे तुम्हाला सांगेल, कधीच उष्ट जे असतं ते ठेवू नका. रात्री तरी धुवा. तुम्ही दिवसभरात 3 वेळा चपात्या करत आहेत, 2 वेळा चपात्या करत आहे, ते असंच असं ठेवत आहेत, तर तुम्हाला सांगेल, पोळपाट रात्री तरी धुवूनच ठेवा. ही चांगली सवय लावा. तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी ह्या पाणी भरतील, म्हणून ही चूक करू नका. तसेच पोळपाट जे असतं, बऱ्याच महिलांना उलटं ठेवायची सवय असते. म्हणजे कोणीतरी सिलेंडरवर ठेवत असतं किंवा पिठाचा डबा असतो, तिथे उलटे मारून देतात पोळपाट लगेच, बरोबर, बऱ्याच महिलांना सवय असते. पण ही सवय सुद्धा तुम्ही बदला. पोळपाट कधीही उलटं करून ठेवू नका किंवा पिठाच्या डब्यावर तरी ठेवू नका. असं सेपरेट अशी जागा ठेवा, पण मात्र ते उभं करून ठेवा किंवा शिदं ठेवा, पण उलटं ठेवू नका. त्याच्याने सुद्धा लक्ष्मी मातेचा ऱ्हास होत असतो. या उलट्या गोष्टी केल्या तर आपल्या घरात नक्कीच उलटी म्हणजे दिशा फिरत असते घराची, आणि आपली प्रगती न होता अधोगतीला आपलं घर जात असतं. म्हणून कधीच ही चूक करू नका. पुढचं मी तुम्हाला सांगेन बघा, आपला जो झाडू असतो, तो झाडू कधीही कुणाला दिसणार नाही अशा अवस्थेत आपण ठेवायचा आहे. तो झाडू आपण बरोबर आपल्या घरात येत असताना लगेचच समोर पडेल अशा ठिकाणी आपण ठेवू नका. तो झाडू एखाद्या आपण व्यवस्थित अशा ठिकाणी ठेवा की जेणेकरून तो दिसणार नाही. आपला मुख्य दरवाजा असेल त्या मागे ठेवा, आपल्या सोफा असेल त्या खाली ठेवा, पण मात्र बघा सोफ्याच्या खाली ठेवू शकता, खुर्चींच्या खाली ठेवू शकता, दिवाण असेल त्या खाली ठेवा, पण
आपला जो बेडरूम असतो किंवा बेड आपण जो झोपत असतो तर बेडच्या खाली कधी झाडू ठेवू नका. झाडू हे माता लक्ष्मीचं प्रतीक असतं, हे लक्षात ठेवा. आणि झाडू जो आपण ठेवत असतो त्याची सुद्धा काळजी आपल्याला घ्यायची आहे. त्यामुळे झाडू जो असतो मुख्य दरवाजाच्या मागे ठेवा किंवा मग आपण अशा ठिकाणी ठेवा. किचनमध्ये ठेवला तरी चालेल, पण दिसणार नाही लगेच कोणाला, अशा ठिकाणी आपण ठेवू शकतो. तसेच तुम्हाला सांगेल मुख्य म्हणजेच काय तर आपल्या घरातील देवघर जे असतं ते सकारात्मक लहरी जे असतात ते जास्त प्रमाणात असतात देवघरामध्ये. ठीक आहे. तर आपल्या देवघरामधील बघा काही गोष्टी ज्या असतात त्या आवर्जून आपण बघायच्या आहेत. आणि त्या म्हणजेच काय, आपल्या देवघरामधील ज्या मूर्ती असतात किंवा टाक असतील, जे काही असेल, फोटो असेल, हे तुम्ही नक्कीच पडताळून बघा. तुमच्या घरात वादविवाद होत असतील, नवरा बायकोचं जमत नाही, मुलं ऐकत नाही, मुलं हट्टीपणा करतात, तर यासाठी सांगेल आपल्या देवघरामधील जे टाक असतात ते खराब झाले तर नाहीत ना, किंवा तुमच्याकडे जर आजारपण सुद्धा असेल तरी सुद्धा तुम्ही टाक किंवा देवांचे फोटो, मूर्ती ह्या चेक करून बघा. मूर्ती कधीही पोकळ घ्यायच्या नाहीत. पितळी मूर्ती ज्या असतात, आपण गणपती बाप्पा असू द्या, बाळकृष्ण असू द्या, ज्या काही मूर्त्या आपल्या देवघरात असतात तर त्या पोकळ नसाव्यात, भरीव असाव्यात, त्या धातूच्या असाव्यात, म्हणजेच पितळी किंवा पंचधातूच्या तुम्ही घेऊ शकता. या पद्धतीने घ्या. भलेही कमी देव असू द्या तुमच्या देवघरामध्ये, पण चांगले असावेत, रेखीव कोरीव असावेत आणि भरलेले असावेत, पोकळ नसावेत. तसेच टाक जे असतात, ते भंग पावलेले असतात. आणि ते टाक ज्या पद्धतीने काही घरांमध्ये असे असतात बघा, स्वतः महिला नट्टापट्टा करून छानशा सुंदर अशा साड्या नेसून जातात. स्वतःला तुम्हाला ब्लाऊज पीस, साडी सगळं मॅचिंग पाहिजे, पण देवघर जर तुम्ही बघितलं, बऱ्याच महिलांचं देवघरात जर बघितलं आपण, तर ते देव पूर्ण झिजून गेलेले असतात, त्या भंग लागलेले बोलतो. काही जे टाक असतात त्यांचं नाक, कान असे तुटलेले अवस्थेत असतात, त्यांची जी कडा असते ती तुटलेली असते, फोटो असतात. तर ही चूक मात्र करू नका. भलेही एक साडी कमी असेल चालेल आपल्याला, पण देवांची अवस्था भंगलेली नसावी. कधी आपलं भंगेल हे सांगता येत नाही. जेव्हा आपल्या देवघरातील देव भंगून जातात, त्यांचा ऱ्हास होतो, ते झिजतात, त्या पद्धतीने आपलं घर सुद्धा झिजत चालतं. आपल्याला नाही तर आपली येणारी पिढी जी असते तिला त्रास होत असतो. म्हणून हे लक्षात ठेवा महिलांनो, तुमचे देव सुद्धा चेक करा. खराब देव असतील, 1-2 देव, तर ते असं नाही, बऱ्याच महिला बोलतात हा तिथी नाही आहे किंवा ही तिथी येईल मग मी तेव्हा करणार आहे, किंवा हा महिना चालू आहे आता चालणार नाही. हे कोणताही दिवस तुम्हाला वाटत आहे की देव खराब झालेले आहेत, तुम्हाला दिसत आहेत, चांगला कोणताही दिवस हा चांगला असतो, हे लक्षात ठेवा. आणि त्या दिवशी आपण व्यवस्थित आपले देवघर छानसं, देव छान असले तर आपल्या घरामध्ये प्रसन्नता राहते आणि सकारात्मक ऊर्जा लहरी या वावरत असतात. आणि कधीही तुम्हाला सांगेल टाकसुद्धा आपले पोकळ नसावेत, ते सुद्धा भरीव असावेत आणि छानसं असं देवघरातले देव आपण ठेवायचे आहेत. आणि त्या पद्धतीने बघा, फोटो असेल तो सुद्धा फ्रेम तुटलेली असेल तर ते विसर्जन करा आणि नवा फोटो तुम्ही आणू शकता. तर या पद्धतीने. आणि अजून एक सांगेल की जेव्हा तिन्ही सांज होत असेल संध्याकाळच्या वेळेस, तुम्हाला सांगेल कधीही कुणी आपल्या घरात आलं किंवा मैत्रिणी असतात किंवा आपण स्वतः देखील आपल्या घरातील व्यक्ती, कितीही काही असो, बऱ्याच महिलांना काय सवय असते, जुने पुराणं काहीतरी काढून रडायची सवय असते. तर संध्याकाळच्या वेळेस जो आपल्या घरामध्ये रडत असतं किंवा आपल्या घरातील शेजारी पाजारी महिला जरी असल्या, तुम्ही गप्पा जरी करतात, तुम्हाला सांगेल आपल्या घरात कुणालाही जरी रडत असेल तर त्यांना काहीतरी सांगा किंवा रडायचं नाही. आपल्या घरात जर संध्याकाळच्या वेळेस रडत असेल कुणी, तर बघा त्या घरामध्ये अपमृत्यू हा येत असतो, वाईट संकट येत असतात. म्हणून आपल्या घरामध्ये कधीही तुम्हाला सांगेल कुणी रडणार नाही, किंवा आपल्या घरातील व्यक्तींना सांगायचं की संध्याकाळी तरी रडायचं नाही. जो संध्याकाळचा कालावधी असतो, म्हणजेच काय 7:30-7:30चा जो कालावधी असतो त्यामध्ये रडणार नाही, याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. लहान मुलं हे रडत असतात, लहान मुलांना कळत नाही चांगलं काय वाईट काय, त्यांचं काही दुखत असतं, लहान बाळ असतं, त्यांना कळत नाही म्हणून त्यांना चालेल. पण ज्या व्यक्ती आपल्यासारखी सगळं काही कळतं आणि ती वेळ काही असू द्या, कितीही कठोर परिस्थिती असू द्या, बऱ्याच लोकांना जुन्या गोष्टी काढून रडायला येत असतं, तर ही गोष्ट कधीच करू नका. त्यामुळे आजचा दिवस आपला खराब जातो, पुढचे येणारे दिवस आपले खराब जात असतात. म्हणून ही चूक करू नका. आपल्या घरात कोणी रडणार नाही किंवा आपण सुद्धा रडणार नाही, याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. तर या बऱ्याचशा सवयी ज्या असतात त्या आपण बदलवायच्या असतात. संध्याकाळच्या वेळेस, सूर्यास्ताच्या वेळेस या सवयी बदलवल्याने नक्कीच आपल्या घरामध्ये भरभराटी होत असते. आणि या पद्धतीने आपण या सवयी बदलवून आपल्या घरामध्ये सुख समृद्धीही नांदू शकतो. ठीक आहे. तर चला, मग सांगितलेली माहिती खूप महत्त्वाची होती, तुमच्यापर्यंत पोहोचवायचा एक इथे प्रयत्न केला.
इथेच थांबते. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.